नमस्कार. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र अंतर्गत जो आपणाला सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स देण्यात आलेला आहे त्याचा आज 29वा दिवस. आज आपण इयत्ता 8वी मधील वर्तुळ या घटकावर चर्चा करणार आहोत. प्रामुख्याने आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळ कंस या संकल्पनेवर आपण चर्चा करणार आहोत. तर पहा, वर्तुळ कंस ही संकल्पना काय आहे. तर वर्तुळ कंस आर्क ऑफ सर्कल या ठिकाणी एक ऍक्टिव्हिटी आपल्याला देण्यात आलेली की एक प्लॅस्टिकची बांगडी घेतली, तिला तोडली असता चित्रात दाखविल्याप्रमाणे दिसेल. ज्यावेळी एखादी काचेची बांगडी असेल किंवा प्लॅस्टिकची बांगडी असेल ती तुटते, त्यावेळी तिचे जे भाग होतात या भागांना आपण वर्तुळाच्या संदर्भामध्ये वर्तुळ कंस असे म्हणतोय. वर्तुळ कंस. मग आता या ठिकाणी एक विचार डोक्यात येणं साहजिक आहे की समजा आपण या ठिकाणी बांगडीच्या ऐवजी भाकरी घेतली आणि भाकरीचे 2 तुकडे केले, तर त्यावेळी याला आम्ही वर्तुळ कंस म्हणत नाही, तर त्याला आम्ही वर्तुळ खंड असं म्हणतोय. वर्तुळ खंड. मग आता वर्तुळ कंस ही संकल्पना काय. तर या ठिकाणी परिघाचा भाग असेल तो फक्त वर्तुळावरील बिंदूचा संच येतो आणि त्या संचाचं विभाजन होतं आणि त्याला आपण वर्तुळ कंस असं म्हणतो, एक लक्षात ठेवा. आणि जेव्हा या ठिकाणी एखाद्या वर्तुळाचे 2 भाग होतात, परिघाचे 2 भाग होतात, म्हणजेच या ठिकाणी आकृतीत दाखविल्याप्रमाणे या ठिकाणी PSQ आणि PYQ हे 2 वर्तुळ कंस येथे तयार झालेले आहेत. मग आपण लघु वर्तुळ कंस कशाला म्हणायचे. आकृतीवरून लक्षात येतं आपल्या की या ठिकाणी PXQ हा लघु वर्तुळ कंस आहे आणि PYQ हा विशाल वर्तुळ कंस आहे. आता या ठिकाणी PYZ असं म्हणलेले, PYZ चा उल्लेख या ठिकाणी नाही आकृतीमध्ये, किंवा कंस वाचत असताना आपण PXQ किंवा QXP, PYQ, QYP असं वाचू शकतो. मग आता लघु वर्तुळ कंसाची व्याख्या काय करता येईल किंवा विशाल वर्तुळ कंसाची व्याख्या काय करता येईल. म्हणजे अर्धवर्तुळापेक्षा जे कंस लहान असतात त्याला आम्ही लघु वर्तुळ कंस म्हणतोय आणि जे अर्धवर्तुळापेक्षा मोठे असतात त्याला आपण विशाल कंस असं म्हणतोय, हे लक्षात ठेवा. आता कंसाच्या बाबतीमध्ये तुम्हाला संकल्पना स्पष्ट झाली असेल. आणि जर बांगडी तुटली आणि तिचे 2 समान भाग झाले तर त्याला आम्ही अर्धवर्तुळ किंवा अर्धवर्तुळ कंस असं म्हणतोय. अर्धवर्तुळ कंस. म्हणून या अर्धवर्तुळ कंसावरूनच मी तुम्हाला लघु कंस कशाला म्हणायचे. अर्धवर्तुळापेक्षा लहान असेल लघु वर्तुळ कंस, अर्धवर्तुळापेक्षा मोठा असेल विशाल वर्तुळ कंस. म्हणजे या ठिकाणी आपणाला वर्तुळ कंस म्हणजे काय, तर वर्तुळाचे 2 भाग केले असता लहान भागाला आपण लघु कंस आणि मोठ्या भागाला विशाल कंस असे म्हणतात व एका वर्तुळाच्या 2 समसमान भागांना अर्धवर्तुळ कंस असं आपण म्हणतोय. आता यानंतर या कंसाचं माप म्हणजे काय किंवा हे कंसाचं माप कसं मोजलं जातं यावर आपण चर्चा करू. आता या ठिकाणी पहा, त्याच्यासाठी आपणाला केंद्रीय कोन कशाला म्हणायचे. एखाद्या कंसाच्या बाबतीमध्ये आपण केंद्रीय कोन कशाला म्हणतोय. आता या ठिकाणी थोडी माहिती वेगळ्या पद्धतीने किंवा गणिती भाषेत देण्यात आलेली आहे. आपण कुठलीही संकल्पना शिकत असताना आपण
आपल्या भाषेत आपणाला प्रत्येक गोष्ट सांगता आली पाहिजे. आता या ठिकाणी पहा, केंद्रीय कोन. या ठिकाणी एक आकृती देण्यात आलेली आणि या आकृतीवरून या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे की केंद्रीय कोन व कंसाचे माप. आता आकृतीमध्ये कोन AOB हा जो कोन दाखवलेला आहे AOB, या कोनाचा शिरोबिंदू म्हणजे वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. म्हणून कोन AOB ला केंद्रीय कोन असे म्हणतात. आता कोन AOB हा कंस AZB शी निगडित केंद्रीय कोन आहे. म्हणून या ठिकाणी M कंस AZB बरोबर M कोन AOB. आता या ठिकाणी एक लक्षात ठेवा की थोडी या ठिकाणी माहिती आपणाला 8वीच्या पातळीवर या ठिकाणी थोडी कमी दिली जाते. आता आपण एक गृहीत धरायचे, केंद्रीय कोन कशाला म्हणायचे की एखाद्या कंसाचे अंत्यबिंदू केंद्राला, वर्तुळाच्या केंद्राला जोडले असता वर्तुळाच्या केंद्राजवळ जो कोन तयार होतो त्या कोनाला त्या कंसाच्या संदर्भात केंद्रीय कोन असे म्हणतात. मग आता या ठिकाणी आपण विशाल कंस घेतला तर विशाल कंसाच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी आपण AOB कोनाला या ठिकाणी AXB पहा, या ठिकाणी या AXB कंसाचा सुद्धा केंद्रीय कोन म्हणता येतं. परंतु या ठिकाणी जो काही AOB कोन तयार व्हायला लागलेला आहे तो प्रविशाल कोन व्हायला 180 पेक्षा माप जास्त आहे. म्हणून आपण लघु कोनाच्या आणि लघु कंसाच्या मापाच्या संदर्भातच या ठिकाणी कंसाचे माप ही संकल्पना शिकतो. मग आता AOB कोणत्या कंसाचा केंद्रीय कोन आहे तर AZB चा म्हणा तात्पुरतं. तसं तर तो AXB चा सुद्धा आहे, परंतु प्रविशाल कोन त्या ठिकाणी तयार व्हायला लागला. आणि जेवढं काही या केंद्रीय कोनाचं माप, केंद्रीय कोन म्हणजे काय, आणखी एक वेळा लक्षात ठेवा की कंसाची टोके जेव्हा आपण वर्तुळाच्या केंद्राला जोडतो त्यावेळी वर्तुळाच्या केंद्राशी वर्तुळ कंसाची टोके जोडल्यामुळे जो कोन तयार झाला त्या कोनाला आपण त्या कंसाच्या संदर्भात केंद्रीय कोन असं म्हणतोय. आणि यावरून एक विधान करता येतं की कोणत्याही कंसाचं माप किती असतं, मग तर त्याच्या केंद्रीय कोनाच्या मापा इतके असते. म्हणून या ठिकाणी एक वाक्य महत्वाचं आहे, कोणत्याही कंसाचे माप त्याच्या केंद्रीय कोनाच्या मापा इतके असते. कोणत्याही कंसाचे माप हे त्याच्या केंद्रीय कोनाच्या मापा इतके असते. एवढं एकच वाक्य लक्षात ठेवा, कारण आपणाला बऱ्याच वेळा कुठल्या तरी गणिती भाषेत कोन AOB हा कंस AZB चा केंद्रीय कोन आहे. आता या आकृतीपुरता आपण आकृती बदलली, नावं बदलली, त्यावेळी आपणाला ही संकल्पना कशी कळेल तर त्यावेळी आपण एक करायचे की संबंधित कंसाची जी काही टोकं आहेत, अंत्यबिंदू आहेत, हे केंद्राशी जोडायचे आणि केंद्राजवळ जो कोन तयार होतो त्या कोनाला त्या कंसाचा केंद्रीय कोन. समजा आता या ठिकाणी AOBचं माप जर 100 अंश असेल AOB कोनाचं, तर या ठिकाणी या कंसाचं सुद्धा माप M कंस AZB हे सुद्धा आपलं 100 अंशच असलं पाहिजे. तीच संकल्पना आहे लघु कंसाचे माप. लघु कंसाचे माप हे त्याच्या केंद्रीय कोनाच्या मापा इतके असते. मग आता या ठिकाणी पहा, मी सांगितल्याप्रमाणे AOB कोनाचं माप जर 80 अंश असेल तर AZB या कंसाचं माप सुद्धा किती असेल, 80 अंश असेल. परंतु आता प्रश्न राहतो कोणता की या विशाल कंसाचं माप किती, AXB हा या ठिकाणी हा विशाल कंस आहे आपला, हा AXB. मग आता या AXBचं माप कसं काढावं लागेल, कारण पूर्ण वर्तुळाचं माप 360 अंश असते हे लक्षात ठेवा. आणि 360 अंशामधून जर आपण
80 अंश म्हणजे संबंधित लघु कंसाचे किंवा त्याला आपण विरुद्ध कंसाचे असंही कधी कधी म्हणतोय माप जर वजा केलं तर या ठिकाणी 280 अंश मिळेल. यावरून आपण लघु कंसाचे माप हे त्याच्या केंद्रीय कोनाच्या मापा इतके असते आणि विशाल कंसाचे माप हे 360 मधून त्याच वर्तुळामध्ये जो काही संगत लघु कंस आहे किंवा विरुद्ध कंस आहे त्याचं माप काय करावं लागेल, वजा करावं लागेल. म्हणून या ठिकाणी सांगितले की लघु कंसाचे माप त्याच्या केंद्रीय कोनाच्या मापा इतके आणि विशाल कंसाचे माप बरोबर 360 उणे संबंधित लघु कंसाचे माप. डायरेक्टली विशाल कंसाचं माप दिलेलं नाही. या ठिकाणी 200 अंश मी यापूर्वी उल्लेख केलेला होता की या ठिकाणी 280 अंशाचा कोन व्हायला प्रविशाल कोन आहे. काय अडचण येत नाही तसंही, परंतु आपण शक्यतो या ठिकाणी 8वीच्या पातळीवर फक्त आपण लघु कोनाच्या संदर्भामध्ये किंवा या ठिकाणी ज्या कोनाचे माप 180 अंशापेक्षा कमी आहे तो संदर्भ गृहीत धरूनच या ठिकाणी तुम्हाला केंद्रीय कोन किंवा कंसाचं माप ही संकल्पना समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे लघु कंसाचं माप केंद्रीय कोनाच्या मापा इतकं आणि विशाल कंसाचे माप 360 उणे संबंधित लघु कंसाचे माप हे आपण काढून दाखवलेलं आहे. ते या ठिकाणी की विशाल कंसाचं माप आपण कसं काढाल, तर या पूर्ण वर्तुळामधून हा लघु कंस वजा करावा लागेल, त्यावेळी आपणाला विशाल कंसाचं माप मिळेल. आता यानंतर पुढची संकल्पना काय आहे किंवा पुढे कोणता भाग देण्यात आलेला आहे हे पहा. की वर्तुळाचे माप मी यापूर्वी उल्लेख केलेला आहे की वर्तुळाचं माप हे 360 अंश असतं आणि अर्धवर्तुळाचं माप हे 180 अंश असतं. आता यावर मी काही जास्त बोलणार नाही, कारण यावर आपण यापूर्वीच चर्चा केलेली आहे की जेव्हा एखाद्या वर्तुळाचं 2 समान कंसामध्ये विभाजन होतं त्यावेळी तो प्रत्येक कंस हा एक अर्धवर्तुळ असतो आणि अर्धवर्तुळाचं माप 180 अंश असेल, कारण त्या ठिकाणी त्या कंसाचा किंवा अर्धवर्तुळाचा जो काही कोन तयार होतो तो सरळ कोन तयार होतो, स्ट्रेट अँगल. आणि त्या सरळ कोनाचं माप किती असतं, 180 अंश असतं. म्हणून या ठिकाणी काही बाबी लक्षात ठेवा की लघु कंसाचे माप त्याच्या संबंधित केंद्रीय कोनाच्या मापा इतके. विशाल कंसाचे माप काढावायचे असेल तर पूर्ण वर्तुळामधून म्हणजे 360 मधून संगत लघु कंसाचे माप वजा करा. अर्धवर्तुळ कंसाचे माप 180 अंश असते. आता यानंतर यावर काही उदाहरणं आपणाला देण्यात आलेली. आता या ठिकाणी पहा, पहिली ऍक्टिव्हिटी किंवा पहिलं उदाहरण काय देण्यात आलेले की ओ केंद्र असलेल्या वर्तुळात रेख PQ हा वर्तुळाचा व्यास आहे. आता रेख PQ जर व्यास असेल तर त्या वर्तुळाचं 2 अर्धवर्तुळामध्ये विभाजन झालेलं असेल, हे लक्षात ठेवा. पुढं काय दिलंय पहा, रेख SR ही वर्तुळाची जीवा आहे. त्या वर्तुळात असलेल्या लघु कंस, विशाल कंस आणि अर्धवर्तुळ कंस यांची नावे लिहा. आता या ठिकाणी व्यासामुळे, व्यास ही सुद्धा जीवाच असते, तर PQ आणि SR या जीवेमुळे त्या वर्तुळाचं वेगवेगळ्या कंसामध्ये विभाजन झालं, त्या कंसाची नावे लिहा. आता या ठिकाणी लघु कंसाचा विचार केला तर किती कंस लिहिता येतील, लघु कंस, त्यानंतर विशाल कंस, आणि अर्धवर्तुळ कंस, अर्धवर्तुळ कंस. आता या ठिकाणी कमी अधिक प्रमाणामध्ये किंवा आपला क्रम वेगवेगळा प्रत्येकाचा असू शकतो की आता या आकृतीमध्ये आता PQ मुळे लघु कंस तयार झाला का SR मुळे झाला याचा जास्त संबंध आपण या ठिकाणी घ्यायचा नाही. फक्त आपणाला जे काही या आकृतीमध्ये जेवढे काही लघु कंस दिसतात
जेवढे विशाल कंस दिसतात किंवा जेवढे अर्धवर्तुळे दिसतात त्याचा उल्लेख या ठिकाणी उत्तरात करा. आता लघुकंसाच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगायलोय की कंस आकृतीचं निरीक्षण करा. SXQ हा तुमचा एक लघुकंस असेल. आता जेव्हा या ठिकाणी आपण दोनच अक्षरानं कंस लिहितो त्यावेळी तो लघु आहे असं आपल्याला म्हणता येतं. या ठिकाणी याला QR कंस असं सुद्धा वाचता येतं. त्याच पद्धतीनं कंस PZR कंस PZR. आता विशाल कंसाच्या बाबतीमध्ये तुम्ही SPR हा कंस सांगू शकता. SPR कंस SPR अर्धवर्तुळापेक्षा मोठा असावा. त्यानंतर P पासून जर सुरुवात केली तुम्ही PSR किंवा PXR किंवा PQR कंस एकच आहे, नाव फक्त आपण बदलायलो, मधलं जे अक्षर आहे हे वेगळं गेलो. आपण P पासून सुरुवात केली कंसाला आणि कुठपर्यंत चाललो R पर्यंत, म्हणजे त्या ठिकाणी विशाल कंस आपण कंस PXR असं म्हणू शकतो. या पद्धतीनं जेवढे काही विशाल कंस या आकृतीमध्ये दिसतील तेवढे लिहा. आणि अर्धवर्तुळे, आता व्यासामुळेच अर्धवर्तुळे तयार होतात, दुसऱ्या कोणत्या जीवेमुळं अर्धवर्तुळे तयार होणार नाही. कारण व्यास हा त्या वर्तुळाचं दोन अर्धवर्तुळ कंसामध्ये विभाजन करतोय. म्हणून या ठिकाणी अर्धवर्तुळ कंस कोणते असले पाहिजेत तर कंस PSQ आणि दुसरा कंस असेल PZQ. तर या ठिकाणी आपल्याला लघु कंस किंवा विशाल कंस आणि अर्धवर्तुळ कंस याबाबतची संकल्पना स्पष्ट झाली असेल की आपण काय करायलो. आता या ठिकाणी दुसरी ऍक्टिव्हिटी दिली की या पूर्वी आपण पाहिलेले की लघु कंसाचं माप किती असतं, 180 पेक्षा कमी असतं. विशाल कंसाचं माप 180 पेक्षा अधिक असेल आणि कोणत्याही लघु कंसाचं माप हे त्याच्या केंद्रीय कोनाच्या मापा इतकं असतं. लघु कंसाचं माप 130 अंश आहे म्हणजे त्याचा केंद्रीय कोन सुद्धा 130 अंश मापाचा असेल. मग त्याच वर्तुळामधला विशाल कंस किती असेल पहा. एका वर्तुळामध्ये एका लघु कंसाचं माप 130 आहे तर त्याच्या संबंधित विशाल कंसाचं माप किती असेल. पूर्ण वर्तुळामधून आपणाला हा लघु कंस वजा करावा लागेल, म्हणजेच लघु कंसाचं माप वजा करावं लागेल, म्हणजे या ठिकाणी 230 अंश मिळेल. हे लक्षात ठेवा. आता विशाल कंसाचं माप जर 320 अंश असेल तर लघु कंसाचं माप किती असेल तर या ठिकाणी 360 मधून 320 कुठलाही एक विशाल दिला असेल, विशाल वजा करा लघु मिळेल आणि लघु वजा केला तर विशाल मिळेल. मग 320 अंशाचा एक कंस आहे म्हणजे उरलेला कंस हा लघु कंस असला पाहिजे. तो 360 उणे 320 म्हणजे या ठिकाणी 40 अंशाचा असला पाहिजे. आणि केंद्रीय कोनाचं माप सुद्धा किती असेल 40 अंश असेल. त्याच पद्धतीने केंद्रीय कोन 50 अंशाचा आहे, लघु कंसाचं माप 50 अंश आणि विशाल कंसाचं माप 310 अंश. 360 मधून 50 वजा केले तर या पद्धतीनं या ठिकाणी आपण लघु कंस, विशाल कंस आणि त्यांची मापे या संदर्भात जी काय आपल्याला या ठिकाणी संकल्पना दिलेली आहे त्यावर विचार केलेला आहे. आता यानंतर एक उदाहरण आपल्याला देण्यात आलेले की O केंद्र असलेल्या वर्तुळात कोन AOB या केंद्रीय कोनाचे माप 60 अंश आहे. तर लघु कंस आणि विशाल कंस यांची मापे काढा. आता आपण जर आकृती पाहिली तर या ठिकाणी पहा लघु कंस कोणता आहे. आधी हे समजून घ्या की आपल्याला कोणत्या कंसाला लघु कंस म्हणता येईल आणि कोणत्या कंसाला विशाल कंस म्हणता येईल.
या ठिकाणी आपला जो काही लघु कंस आहे हा AZB आहे आणि विशाल कंस जो आहे तो आहे AXB. मग आपण उत्तरामध्ये काय लिहू? या ठिकाणी पहा की आपल्याला दिलेली माहिती काय आहे की M कोन AOB बरोबर 60 अंश. मग आता या ठिकाणी AOB या केंद्रीय कोनाचं माप 60 अंश असेल तर त्याच्या संबंधित लघु कंसाचं माप सुद्धा 60 अंश असेल. म्हणून या ठिकाणी मी लिहितोय M कंस AZB बरोबर M कोन AOB आणि AOBचं माप दिले 60 अंश. म्हणून या ठिकाणी M कंस AZBचं सुद्धा माप 60 अंश असेल. आता विशाल कंसाचं माप काढायचंय. मग या ठिकाणी मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी डायरेक्ट लिहितोय M कंस AXB हा विशाल कंस आहे. विशाल कंसाचे माप बरोबर 360 उणे संबंधित लघु कंसाचे माप. 360 उणे या ठिकाणी मी कंसाचा उल्लेख करतो कंस AZB. या कंसाचं माप वजा करावं लागेल, ते वर काढून घेतलेले आहे आपण आधीच. म्हणजेच या ठिकाणी 360 उणे 60 बरोबर 300 अंश. तर या पद्धतीनं आपणाला या आकृतीत दिलेल्या माहितीवरून लघु कंसाचं माप आणि संबंधित विशाल कंसाचं माप या ठिकाणी काढता येईल. तर अशा पद्धतीनं आपण लघु कंस कशाला म्हणतोय किंवा विशाल कंस कशाला म्हणतोय आणि त्या संदर्भामध्ये आपल्याला उदाहरणं कशी सोडवायची या घटकावर आज आपण चर्चा केलेली आहे. धन्यवाद.